सोमनाथ ओझरडे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. जातीवाचक उल्लेख आणि शिवीगाळ करणे सोमनाथ ओझरडे यांना भोवले आहे. ओझरडे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ ओझरडे हे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा समन्वयक आहेत. रोहन ढेंडवाल यांनी या संदर्भातील तक्रार दिली आहे. रोहन ढेंडवाल हे महाड बाजारपेठेत कामानिमित्त आले असता सोमनाथ ओझरडे आपल्या सहकाऱ्यांसह तिथं आले आणि शिवसेना नेते विकास गोगावले यांच्यावरून त्यांना हिणवलं. विकास गोगावले यांची कशी जिरवली असं म्हणत रोहन यांना खिजवण्याचा प्रयत्न केला. त्यावर रोहन यांनी आपला याच्याशी काही संबंध नाही असं म्हणताच ओझरडे यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत बघून घेईन अशी धमकी दिली. या संदर्भात तक्रार देण्यासाठी रोहन पोलीस ठाण्यात गेले असता तिथंही ओझरडे आपल्या लहान मुलाला घेऊन आले आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या ठिकाणी तक्रारी अर्ज दिलेला नेमका काय प्रकार आहे? बघा, 1 तारखेची घटना आहे. रात्री 8 सव्वा 8च्या दरम्यान मी परिवारच्या इथे ज्यूस सेंटरला उभा होतो ज्यूस पिण्यासाठी. माझ्याबरोबर रोहन शिंदे म्हणून माझा मित्र होता. बेकरीमधून सोमनाथ ओझरडे, त्याच्यानंतर प्रतीक जगताप आणि अक्षय भोसले आणि इतर 2-3 जणं होते. ते आल्यावर मला डायरेक्ट त्याने आवाज मारला की कशी तुमची विकास शेठची जिरवली. म्हणलं, बा माझा काही संबंध नसताना तू ह्या विषयावरची माझ्याशी का चर्चा करतोयस? कशाला उगीचा शिवसैनिकांचा रोष ओढून घेतोयस तू? असं बोलत असताना मला तो डायरेक्ट बोलला की तुला काय वाकडी माझी करायची ना ती करून घे. मागच्या पंकजच्या उमासरेच्या मॅटरमध्ये तू वाचलं आहेस, आता कशी जिरवतं ती बघ. एवढं नंतर बोलल्यावर मी बोललो, माझ्याशी तो ह्या भाषेत तू बोलू नकोस. मला तो डायरेक्ट शिवीगाळ वगैरे करायला लागला. जातीवाचक शिवीगाळ केली. मला जीवे मार ठाण्याची धमकी दिली त्यांनी. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला आलो 11 सव्वा 11 वाजता. 11 सव्वा 11 वाजता मी हे अर्ज दिला आहे त्यांना. त्याच्यानंतर 15-20 मिनटामध्ये या अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये परत सोमनाथ इथं येऊन जातो. इथनंच कोणतरी त्यांना कळवतो की अशा ठिकाणी तुमचं हे करून आलेले आहेत म्हणून, अर्ज घेऊन आलेले आहेत गुन्ह्यासाठी, आणि तुम्हाला इथे येऊन धमकी देऊन जातो. सगळी रेकॉर्डिंग पोलीस स्टेशनच्या कॅमेरेमध्ये आहेत. पोलिसांनी तो तपास करावा. मला इथे येऊन आता 3-4 तास होऊन गेलेत. अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांच्यावर काय ॲक्शन घेतलेली नाही आहे. इथे येऊन काय नेमकं बोलून गेलं? इथे येऊन मला तेच आता त्यांनी सांगितलं की जे तू करतोय ते करू नकोस, आता तू इथंच थांब. मी माझ्या मुलाला घेऊन आलो आहे, तुझी पण मुलं आहेत, माझी पण मुलं आहेत, नाहीतर मला अन्यथा तुझ्यावर पोस्काचा गुन्हा दाखल करायला लागेल की तू माझ्या मुलाच्या लघवीच्या ठिकाणी हात लावलास. मी त्याला स्पष्ट सांगितलं की तुला जो गुन्हा दाखल करायचा माझ्यावर खोटा तर तू करू शकतोस. तिथं CCTV कॅमेरे आहेत. तिथं कोण कोण होतं, तुझा मुलगा होता नव्हता, ते CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसून येईल.